विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अनअकॅडमी इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेले काही दिवस आपण स्ट्रॅटेजीज विथ टॉपर्स या नवीन सत्राअंतर्गत टॉपर संवादच्या भागामध्ये जे विद्यार्थी अत्यंत कष्टानं जिद्दीनं आणि अभ्यासानं प्रशासनामध्ये एका उच्च अधिकारी पदावरती कार्यरत आहेत त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अभ्यासाच्या स्ट्रॅटेजीज त्यांच्या अभ्यासाच्या क्लुप्त्या या महाराष्ट्रातल्या एमपीसीचा अभ्यास करणाऱ्या कानाकोपऱ्यातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्या या दृष्टीनं ऑडिओ सिरीज सुरू केलेली आहे आणि त्याच सिरीजच्या आजच्या भागामध्ये आज आपण संवाद साधतो आहोत वंदना कारखेले नागरगोजे मॅडम, ज्यांची राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019च्या माध्यमातून पोलीस उपअधीक्षक अर्थात डीवायएसपी या पदावरती निवड झालेली आहे. मी पुन्हा एकदा डॉक्टर वंदना कारखेले मॅडम यांचं आपल्या प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. मॅडम, पुन्हा एकदा तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती आलात आणि तुमचा वेळात वेळ देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहात त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार मानतो. आणि आजचा जो विषय आहे आपल्या संवादाचा तो म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आयोगाला नुकतीच आता पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि ते काही काळामध्ये ती परीक्षा होईल. त्यातला जो महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे सीसॅट, जो की प्रिलिम्स क्वालिफाय होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा सब्जेक्ट आहे. त्याच विषयाच्या अनुषंगाने आज आपण बारकाईनं खूप सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा या संवादाचा प्रश्न असा आहे की एकतर राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला जे 2 पेपर्स असतात त्या संदर्भानं त्याचं स्वरूप कसं असतं, त्याच्या मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं, या संदर्भात काय सांगाल? सर, राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये मुख्यतः 2 पेपर असतात. पेपर 1 आणि पेपर 2. तर पेपर 1 हा जनरल स्टडीजचा आहे. त्यासाठी 200 मार्क्स आहेत. 100 प्रश्न आणि 200 मार्क्स. एक प्रश्न हा 2 मार्कांसाठी असतो. आणि पेपर 2 हा सीसॅट आहे. सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे नागरी सेवा नैसर्गिक क्षमता किंवा कौशल्य चाचणी. तर यामध्ये 80 प्रश्न विचारले जातात. एक प्रश्न 2.5 मार्कांसाठी. असे टोटल 200 मार्क. म्हणजे पूर्व परीक्षा ही टोटल 400 मार्कांची असते. आणि त्यानुसार मग विद्यार्थ्यांच्या मार्क्सनुसार कट ऑफ लावले जातात. अगदी अगदी. आता तुम्ही सांगितलं की ही 400 मार्काचा जो पूर्व परीक्षेचा पॅटर्न आहे त्याच्यामध्ये 200 मार्क हे सीसॅटच्या पेपरला असतात 80 प्रश्नांचं. तर मग हे 80 प्रश्नांचं डिस्ट्रीब्युशन असतं सीसॅटच्या पेपरला, ते नेमकं कसं असतं? त्याच्यामध्ये कोणकोणते घटक अंतर्भूत होतात, त्याचं वर्गीकरण काय असतं, त्याबद्दल काय सांगाल? सर, ब्रॉडली आपण जर बघितलं तर सीसॅटच्या पेपरमध्ये मुख्यतः 4 घटक असतात. मायन्यूटली त्याचे आपण 7 ते 8 उपघटकांमध्ये वर्गीकरण करू शकतो. पण प्रामुख्याने आपण जे 4 घटक आहेत ते बघूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा असतं कॉम्प्रिहेन्शन. याच्यामध्ये 10 म्हणजे 2019च्या पूर्व परीक्षेमध्ये 10 उतारे विचारले गेले होते. त्यानंतर मॅथ्स आणि रिझनिंगचे 25 प्रश्न असतात आणि डिसिजन मेकिंगचे 5 प्रश्न. तर अशा पद्धतीने 80 प्रश्न असतात 200 मार्कांसाठी. तर जे 10 उतारे असतात तर त्यावरती 50 प्रश्न विचारले जातात. मॅथ्स रिझनिंगचे 25 आणि डिसिजन मेकिंगचे 5. आणि जर यासाठी आपण टाईम मॅनेजमेंट बघितलं तर एकूण 2 तास आहेत आपल्याकडे आणि 80 प्रश्न सोडवायचेत. म्हणजे एक प्रश्नाला जवळपास 90 सेकंद म्हणजे 1.5 मिनिटांचा वेळ भेटतो. आणि मग जर आपण आणखी मायन्यूटली बघितलं तर एका उत्तरात 5 प्रश्न असतात. म्हणजे 7.5 मिनिट. जर आपण 7 मिनिटात जर उतारा सोडवायचा प्रयत्न केला तर मग आपल्याकडं 70 मिनिटात आपले कॉम्प्रिहेन्शनचे सगळे प्रश्न होऊन जातात. आणि जर 5 प्रश्न डिसिजन मेकिंगला दिले तर 45 मिनिटात आपल्याला 25 प्रश्न गणित बुद्धिमत्तेसाठी वेळ भेटतो आपल्याला 45 मिनिटांचा. अगदी अगदी. खूप महत्वाचं आहे कारण तुमचे मार्क्स प्रश्न जरी 80 असले तरी सुद्धा टाइम मॅनेजमेंट करणं हे खूप महत्वाचं आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे नेहमी सीसॅटचा पेपर सोडवताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक शंका असते तो म्हणजे पेपरला सुरुवात कुठून करावी. म्हणजे सुरुवातीला जर पॅसेजेस सोडवायला घेतले तर कधी कधी पॅसेजेस खूप अवघड पडतात. त्यामुळं पुढचं टाइम मॅनेजमेंट थोडंसं तुमचं गोंधळून जातं किंवा सुरुवातीला जर गणित आणि बुद्धिमत्तेचा विषय घेतला तर मग वेळेचं मॅनेजमेंट करायला थोडंसं अवघड जातं. तर एक आयडियल पेपर सोडवण्याचा जो सीसॅटचा क्रम आहे तो नेमका कसा ठेवला पाहिजे, कोणत्या वेळामध्ये कोणता घटक किती वेळामध्ये सोडवला पाहिजे, त्या संदर्भात तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी काय होती आणि त्या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन काय राहील? आता मी तुम्हाला सर माझी स्ट्रॅटेजी सांगेन. तर जे विद्यार्थी आत्ता प्री देणार आहेत, म्हणजे आताची परीक्षा पुढं गेली खरं तर. ती परीक्षा महिन्याभरात होऊ शकते किंवा आणखी वेळ लागू शकतो. पण माझी स्ट्रॅटेजी ऐकून त्या विद्यार्थ्यांनी कदाचित चेंज करणं चुकीचं ठरू शकतं. जे विद्यार्थी ज्युनियर आहेत म्हणजे कॉलेजच्या फर्स्ट इयरला किंवा सेकंड इयरला आहेत आणि ते तयारी करत आहेत, तर त्यांनी थोडंसं लक्ष देऊन ऐकलं आणि जर त्यानुसार जर स्ट्रॅटेजी ठरवली, तर त्यांना नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. तर माझी स्ट्रॅटेजी अशी होती. मी सुरुवातीला गेल्यानंतर डिसिजन मेकिंगचे प्रश्न आधी सोडवायचे. म्हणजे 5 मिनिटात 5 प्रश्न होऊन जातात आणि या प्रश्नांना निगेटिव्ह मार्किंग नसते. त्यामुळं मग आपण जर काळजीपूर्वक हे प्रश्न सोडवले तर 12.5 मार्क्स आपले फिक्स होऊन जातात.
तर मग डिसिजन मेकिंग झाल्यानंतर मी गणित बुद्धिमत्ता घेत नव्हते. कारण की समजा एखादं गणित आपल्याला अडलं आणि मग त्या प्रेशरमध्ये आपल्याला कॉम्प्रिहेन्शनचं देखील प्रश्न कठीण वाटू शकतात. तर मग मी सुरुवातीला डिसिजन मेकिंग झाल्यानंतर कॉम्प्रिहेन्शन घ्यायचे. तर एक उतारा 7 मिनिटात सोडवण्याचा मी प्रयत्न करायचे. मग अशा पद्धतीनं पुढच्या 70 मिनिटात माझे कॉम्प्रिहेन्शनचे देखील 50 प्रश्न व्हायचे. म्हणजे 75 प्रश्न माझे 55 प्रश्न माझे 75 मिनिटात कंप्लीट होऊन जायचे आणि मग उरलेल्या 45 मिनिटात मी जास्तीत जास्त गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवायचे. म्हणजे जरी 20 जरी माझे प्रश्न सुटले, तरी माझा अटेम्प्ट हायर लेव्हलला असायचा आणि त्याने मग आपला सेफ स्कोर येण्यासाठी खूप फायदा होतो. अगदी, अगदी. खूप महत्वाचं. तुम्ही आता एक बोलताना सांगितलं, की अटेम्प्ट तुमचा हायर लेव्हलला होता. तर एक आयडियली सीसॅटचा पेपर सोडवताना अटेम्प्ट किती असायला हवा? कारण आता आयोगाने नुकतंच निगेटिव्ह मार्किंगची स्कीम बदलली आहे. जेव्हा आधी 1/3 मार्किंग स्कीम होती निगेटिव्हची, ती आता 1/4 केलेली आहे. तर मग एक आयडियल जो अटेम्प्ट आहे आता तो किती असायला हवा? जेणेकरून तुमचा एक सेफ स्कोर येऊ शकतो. त्या संदर्भाने काय सांगाल? नक्कीच सर. म्हणजे जर पेपर जर सोपा असेल म्हणजे 17, 18, 19 सारखा पेपर असेल तर अटेम्प्ट हा 70 प्लस असायलाच हवा असं मला वाटतं. आणि जर 2014, 15 सारखा क्वेशन पेपर असेल तर जास्त असण्यावर भर असायला हवा असं मला वाटतं. आणि जी निगेटिव्ह सिस्टम आता चेंज झाली म्हणजे 1/4 निगेटिव्ह आली, तर त्यानुसार अटेम्प्ट हा हायर साइडलाच असायला हवा. म्हणजे पूर्वीच्या सिस्टमनुसार 3 प्रश्न चुकले असतील तर 2.5 मार्क जायचे. आता 4 चुकल्यानंतर 2.5 मार्क जाणार आहेत. म्हणजे तो एका प्रश्नाचा बेनिफिट आपल्याला भेटणार आहे. तर अटेम्प्ट हा नेहमीच जास्तीत जास्त साइडला असायला हवा. अगदी, 70 अगदी. प्लस तरी असायलाच. अगदी. खूप खूप महत्वाचं. तुम्ही पेपरचा थोडासा अॅनालिसिस करून आपल्याला कळून जातं, की पेपर कोणत्या लेव्हलचा आला आहे, त्याचा टफनेस आणि त्यानुसार तुम्ही अटेम्प्ट तुमचा ठेवायला हवा, हे नक्की आहे. त्यानंतर एक नेहमीची गल्लत बऱ्याच विद्यार्थ्यांची होती, की आपण वर्षभर जीएसचा खूप सारा अभ्यास करत असतो. कायम आपल्याकडं म्हणजे जे कोर सब्जेक्ट आहे त्याचा अभ्यास होतो. पण परीक्षेचं शेड्यूल आल्यानंतर आपण सीसॅटचा अभ्यास करायला घेतो. ही बऱ्याच जणांची हीच अवस्था असते. तर मग वर्षभराचं सीसॅटचं नियोजन आपलं कसं असलं पाहिजे आणि पेपरच्या आधी जे 2-3 महिने आपल्याला भेटतात, त्याच्यामध्ये आपण सीसॅटचं नियोजन कसं होतं, कसं केलं पाहिजे? तर त्या संदर्भानं काय सांगाल? आणि जीएस आणि सीसॅट या दोन्हीचा बॅलन्स आपण कसा ठेवला पाहिजे? त्या संदर्भात तुमचं मार्गदर्शन काय राहील? नक्कीच सर. जी-एसचा आपण वर्ष 2 वर्ष सलग अभ्यास करत असतो. त्यासाठी प्रॉपर नियोजन करून आपण अभ्यास करतो. परंतु सी-सॅटच्या बाबतीत नियोजनात आपण कुठेतरी कमी पडतो आणि मग पूर्वपरीक्षेच्या स्कोर जास्त येण्यात आपण कमी पडतो. तर मला असं वाटतं सी-सॅट ही वर्षभर अभ्यास करून देखील होण्याची गोष्ट नाहीये. आपण शालेय जीवनापासून जे स्कॉलरशिप म्हणा, एम-टी-एस, एन-टी-एस या एक्झाम देतो. तर तेव्हापासूनच आपली सी-सॅटची तयारी सुरू झालेली असते. तर मग आपण वर्षभर न चुकता सी-सॅटचा अभ्यास करायला हवा. म्हणजे सुरुवातीला आपण मॅथ्स किंवा रिझनिंगचे जे टॉपिक आहेत, अ, आपण बघू शकतो प्रिव्हियस इयरच्या क्वेशनमधून की एक-एक टॉपिक आहेत की ज्यावर रिपीटेडली क्वेशन विचारले जातात. तर ते टॉपिक आपण थरोली रोज 2 तास देऊन अभ्यास करू शकतो आणि कॉम्प्रिहेन्शनचे देखील आपण न्यूजपेपरमधले जे संपादकीय आहेत, तर ते वाचून देखील आपली कॉम्प्रिहेन्शनची तयारी होऊ शकते आणि प्रिव्हियस इयरचे क्वेशनमधले जे उतारे आहेत, ते आपण वेळ लावून सोडवू शकतो. मुख्यतः 3 ते 5 जो आयोगाचा पेपरचा टाईम आहे. त्यात जर आपण सी-सॅटची तयारी केली तर आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. कारण की दुपारच्या वेळी जे काही प्रॉब्लेम्स आपल्याला येऊ शकतात, जसं की झोप येते, तर आपण त्याला ओव्हरकम करू शकतो 3 ते 5 या वेळेत तयारी करून. आणि एक-एक टॉपिक जर आपण थरोली तयार केला, तर आयोगाच्या पेपरच्या वेळेला आपली पूर्ण सी-सॅटची तयारी झालेली असते. आणि आपण टेस्ट सीरीज लावली समजा किंवा टेस्ट सीरीजचे पेपर आणून लायब्ररीत सोडवले पेपरच्या 2 महिने काळ आधी. तर जवळपास 2 महिने जर आपण सोडवले तर 60 पेपर आपण सोडवलेले असतील आणि तो कॉन्फिडन्स आपल्याला खूप महत्त्वाचा ठरेल. अगदी, अगदी. खूप महत्वाचं आहे. कारण तुम्हाला याला प्रॅक्टिस खूप महत्वाची असते आणि प्रॅक्टिस परफेक्ट असेल तर कॉन्फिडन्स लेव्हल बिल्डअप होऊन तुम्ही खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकता परीक्षेमध्ये. आता दुसरा एक प्रश्न असा आहे, की जीएसच्या संदर्भाने आपल्याला बरेचसे टॉपर्स येतात आणि त्यांचे रेफरन्स बुक्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतात. तर सीसॅटच्या संदर्भानं गणित बुद्धिमत्तेची तयारी असेल, कॉम्प्रिहेन्शनची तयारी असेल किंवा डिसिजन मेकिंग असेल, तर या संदर्भाने एक आयडियल रेफरन्स बुक्स कोणते असावेत? तुम्ही कोणते वापरले होते? आणि प्रॅक्टिस नेमकी कशातनं करावी? तर त्या संदर्भामध्ये काय सांगाल? कॉम्प्रिहेन्शनच्या बाबतीत मी हेच सांगेल, की कुठलंच पुस्तक हे आयडियल असू शकत नाही. कारण की आयोगाचे उतारे विचारण्याची पद्धत आणि पुस्तकांमधील उतारे हे खूपच त्यात भिन्नता असते. तर कॉम्प्रिहेन्शनसाठी आपण
आयोगाचेच पेपर त्यातले उतारे घेऊन तेच सोडवण्याची प्रॅक्टिस करावी आणि जोपर्यंत आपले 5 पैकी 5 प्रश्न बरोबर येत नाही, तोपर्यंत आपण त्याच प्रश्नांची तयारी करावी असं मला वाटतं. जर आपण मॅथ्स रिझनिंगच्या बाबतीत विचार केला, तर मी एस चांद पब्लिकेशनचं अग्रवाल सरांचं पुस्तक यूज केले होते मॅथ्स आणि रिझनिंग या दोघांसाठी. आणि ज्यांना इंग्लिश पुस्तकांची भीती वाटते, तर त्यांच्यासाठी पंढरीनाथ राणे सरांचं क्लुप्त्या आणि सूत्रे हे पुस्तक उत्तम आहे असं मला वाटतं. अगदी, अगदी. खूप महत्वाचं एक आयडियल पुस्तक बऱ्यापैकी असू शकत नाही. तरी सुद्धा ज्यातनं प्रॅक्टिस आपली खूप चांगली होते, अशा प्रकारची पुस्तकं आपण वापरली तर त्यातनं आपल्याला खूप चांगल्या प्रकारचा स्कोर येण्याचे चान्सेस असतात. आता दुसरी एक गोष्ट अशी आहे, की आपल्याकडे नेहमी एक सर्रास गैरसमज असा आहे, की इंजिनिअरिंगच्या मुलांना हा सीसॅटचा पेपर खूप सोपा जातो वगैरे, वगैरे. आणि बरेचसे टॉपर्स असं सांगतात, की तसं काही नाहीये. तर याच संदर्भाने एक थोडासा प्रश्न आहे, की मॅथ्स रिझनिंगची भीती ही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटते. म्हणजे खास करून ज्यांचं आर्ट्स बॅकग्राऊंड आहे त्यांना. तर ही मॅथ्स रिझनिंगची भीती घालवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? त्याचं नियोजन कसं असायला हवं? त्या संदर्भानं काय सांगाल? खरं तर विद्यार्थ्यांनी म्हणजे ज्यांचं आर्ट्स बॅकग्राऊंड आहे त्यांनी घाबरण्याची अजिबात गरज नाहीये. कारण की जे प्रश्न विचारले जातात त्यांची काठिण्य पातळी ही शालेय जीवनातल्या लेव्हल इतकीच करण्याची अजिबात गरज नाहीये आणि असे काही 5-6 प्रश्न असतात, की जे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना देखील सुटत नाहीत लवकर. तर त्यामुळे जे 18 ते 20 प्रश्न आहेत, त्याकडे आपण फोकस करायला हवा आणि या ठिकाणी मी काही ठराविक टॉपिक आहेत, की ज्यावर प्रश्न विचारले जसं की इनपुट, आउटपुट आहे, परम्युटेशन, कॉम्बिनेशन आहे, प्रोबॅबिलिटी आहे, ब्लड रिलेशन आहेत, ट्रेनवरचे प्रश्न असतात, क्लासिफिकेशन, कोड वर्क, टाईम डिस्टन्स, मिक्सचर ॲलिगेशन आहे, सिलॉजिझम आहे, पझल आहे, सिटिंग अझम्पशन आहे आणि मिसिंग कॅरेक्टर हे जे टॉपिक आहेत, तर याचा आपण वारंवार 15-20 प्रश्न सुटण्याला आपल्याला खूप मदत होईल आणि आपला बरोबर आला तरी 2.5 मार्क भेटणार आहेत. तर या पद्धतीने आपण तयारी करावी आणि त्यानुसार आपण बिनधास्त अभ्यास करावा असं मला वाटतं. अगदी, अगदी. खूप महत्वाचं आहे. तुमचे स्ट्रॉंग पॉइंट्स तुम्ही ओळखले पाहिजेत आणि त्याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. तर तुमचा स्कोर आणि अटेम्प्ट हे दोन्ही वाढू शकतात. त्यानंतर एक नेहमी प्रश्न विद्यार्थ्यांसमोर असतो, की आता परीक्षेच्या आधी समजा 2-3 महिने राहिलेले आहेत आणि प्रॅक्टिससाठी आयडियल पेपर्स मिळणं खूप कठीण असतं. तर अशा वेळेला टेस्ट सीरीज लावावी की नाही आणि लावायची असेल तर त्याची चॉईस कोणत्या पद्धतीने करावी? त्या संदर्भात तुमचं मार्गदर्शन काय असेल? मला जर असं वाटतंय, की सिन्सिअरली आपण 3 ते 5 या वेळेत शांतपणे बसून पेपर सोडवत असू लायब्ररीत, तर टेस्ट सीरीज लावण्याची देखील गरज नाहीये. टेस्ट सीरीजचे पेपर आणून आपण लायब्ररीत आपला ग्रुप बनवून त्यावर डिस्कशन करून देखील करू शकतो आणि जर आपल्याला पेपरच्या एन्व्हायर्नमेंटची आधीपासूनच सवय लावून घ्यायची असेल तर आपण टेस्ट सीरीज लावलं तरी काही हरकत नाही. असं आयडियल टेस्ट सीरीज असं कोणतं सांगता येणार नाही. आपण वेगळ्या-वेगळ्या क्लासेसचे पेपर आणून लायब्ररीत देखील सोडवू शकतो आणि त्यानुसार सराव करू शकतो. अगदी, अगदी. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला एन्व्हायर्नमेंट क्रिएट करायचे असेल एक्झामच्या सारखं, तर तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे आणि त्यासाठी पेपर्स तुम्ही स्वतः सोडवले तरी चालतील किंवा टेस्ट सीरीज जॉइन केल्या तरीही चालतील, असंच मॅडमने आपल्याला सांगितलं. एक शेवटचा प्रश्न या संवादाच्या दृष्टीने, की अ, राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचा विचार करतो, त्यावेळेला जनरल स्टडीजच्या बाबत कोणाचीही काही शंका किंवा गैरसमज नसतात. पण सीसॅट या पेपरच्या बाबतीमध्ये बरेचसे गैरसमज आहेत. तर तेच विद्यार्थ्यांना त्या पेपरचा कॉन्फिडन्स येण्यासाठी म्हणून एक एकंदर ओव्हरऑल मार्गदर्शन सीसॅटच्या पेपरच्या संदर्भानं तुमचं काय राहील? सर मला हेच सांगायचंय, की सी बाबतीत जे गैरसमज आहेत ते दूर करून विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला हवा. बाऊ ठेवला नाही पाहिजे मनात आणि आत्ताच तुम्ही सांगितलं, की जो गैरसमज असतो, की इंजिनिअर्सला पेपर सोपा जातो, आर्ट्सला अवघड जातो, तर असं काही नाहीये. ती भीती तुम्ही सर्वात पहिल्यांदा मनातून काढून टाका. आणि अजून एक गैरसमज प्रामुख्याने आढळतो, की वर्षभर मुलं जी-एसचा अभ्यास करतात, परंतु सी परीक्षा आली की हात लावतात. तर असं नाहीये. ही एक प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेत वर्षभर अभ्यास करणं तुम्ही गरजेचं आहे. आणि अजून की अटेम्प्ट मुलांचा होत नाही, तर प्रॉपर टाईम मॅनेजमेंट करून आणि टाईम लावून पेपर सोडून तुम्ही अटेम्प्ट हायर ठेवण्याकडे तुमचं लक्ष द्या. आणि स्कोर त्यामुळं पण करणं कठीण नाही. उलट जी-एसला आपण खूप जास्त अभ्यास करून अ, अट अ, अ, स्कोर कमी येऊ शकतो. तसं गणित बुद्धिमत्तेचं नाहीये. बरोबर आलं तर तुम्हाला मार्क्स मिळणारच आहेत.
तर मग तुम्ही आणि जर गणित बुद्धिमत्ता जर अवघड जात असेल तर कॉम्प्रिहेन्शनचा जास्तीत जास्त सराव करा. त्या ठिकाणी 50 प्रश्न आहेत आणि त्यानुसार मग ठरवा आणि त्यानुसार अभ्यास करा. अगदी अगदी खूप महत्वाची गोष्ट आहे की तुमचे स्ट्रॉंग पॉईंट्स हे आपण ओळखलेच पाहिजेत आणि त्या दृष्टीने अभ्यास केला पाहिजे. मॅडम तुम्ही पुन्हा एकदा या प्लॅटफॉर्मवरती आलात आणि सीसॅटचा जो पेपर आहे जो की पूर्व परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे त्या संदर्भाने अत्यंत सखोल आणि सविस्तर मार्गदर्शन केलं. त्यामुळे मी पुन्हा एकदा अनअकॅडमी प्लॅटफॉर्मच्या वतीनं तुमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, टॉपर्स संवादच्या या नवीन सिरीजमध्ये स्ट्रॅटेजीज विथ टॉपर्स या नवीन भागामध्ये मी प्रेमराज चव्हाण अशाच अभ्यासू अधिकाऱ्यांच्या कहाण्या आणि त्यांच्या स्ट्रॅटेजीज तुमच्या समोर घेऊन येणार आहे, जेणेकरून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या विद्यार्थ्यांना या परीक्षांची भीती त्यांच्या मनामध्ये राहणार नाही. अतिशय चांगल्या प्रकारे ते अभ्यास आणि स्ट्रॅटेजीज त्यांच्या स्वतःच्या डेव्हलप करू शकतील. टॉपर्स संवादच्या या दुसऱ्या पर्वामध्ये या भागामध्ये आपण इथंच थांबणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा आणि ऐकत राहा टॉपर्स संवाद अनअकॅडमी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून माझ्यासोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद.